नमस्कार मित्रांनो. आजची माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असो किंवा नसो, जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण अंत्योदय अन्न योजना अर्थात अंत्योदय रेशन कार्ड संदर्भातील एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे, की दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे. मात्र अनेकांना याबाबत विश्वास नव्हता किंवा त्यांना याची अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. म्हणूनच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो बघा, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता आणि व्हिडिओला लाईक करता, त्यावेळेसच आम्हाला याच्यापेक्षाही चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला जास्त वेळ न लावता सुरुवात करूया. दरम्यान राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये अंत्योदय रेशन कार्ड वाटपासाठी उपलब्ध असलेला कोटा वाढवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की पूर्वी मर्यादित संख्येत उपलब्ध असलेली अंत्योदय रेशन कार्डे आता अधिक पात्र लाभार्थ्यांना देता येणार आहेत. याचबरोबर शासनाने एक महत्त्वाची पडताळणी मोहीमही सुरू केली आहे. ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही अंत्योदय रेशन कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे. मोठ्या व्यवसाय करणारे, आयकर भरणारे, उच्च उत्पन्न असलेले कर्मचारी किंवा इतर अपात्र लाभार्थी यांची माहिती पडताळून आवश्यक ती कार्यवाही या ठिकाणी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे पात्र आणि गरजू नागरिकांसाठी नवीन संधी निर्माण होत आहे. विशेषतः दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ या ठिकाणी होऊ शकतो. या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय रेशन कार्डचा लाभ मिळावा यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पात्र दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा असे या ठिकाणी आवाहन करण्यात आले आहे. जर तुम्हाला अंत्योदय रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे विद्यमान रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे अशा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे घेऊन तुम्ही संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा विभाग किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्क कार्यालयात माहिती घेऊ शकतात. मित्रांनो, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार पात्र दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्काबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही पात्र असाल तर अंत्योदय रेशन कार्ड मिळण्यासाठी प्रयत्न करा. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि आवश्यक असल्यास लेखी अर्ज दाखल करा. ही माहिती इतर दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण अनेकांना आजही त्यांच्या अधिकारांची माहिती नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लय भारी माहिती, माहितीची बदल घडवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.